जय भारत. नवरात्र उत्सवाच्या ह्या एकूण 9 दिवसाच्या सिरीज मध्ये आपण मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक, समाज व्यवस्थेच्या काळाचा वेगवेगळ्या साधनांच्या आधारे आढावा घेतो आहोत. मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक, समाज व्यवस्थेतला हा जो सर्वात मोठा सण नवरात्र उत्सव आहे, अत्यंत पुरातन प्राचीनतम आहे. या संदर्भानेही आपण काही माहिती पाहतो आहोत. या सगळ्या एकूण उत्सवाचे काही जनमानसात, लोकांमध्ये, समाजामध्ये जे काही कंटेंट आहे ते देखील आपण गोळा करतो आहोत. अनेक शब्दांचा, प्रथांचा, परंपरांचा, चालीरीतींचा, सणांचा, उत्सवाचा आपण बारकाव्याने धुंडोळा घेतो आहोत, आढावा घेतो आहोत. आपण या अगोदरच्या सिरीजमध्ये, या अगोदरच्या भागामध्ये शिव्यांमध्ये म्हणजे स्त्रियांच्यावरून ज्या शिव्या दिल्या जातात त्या शिव्यांमध्ये कसा मातृसत्ता स्त्रीसत्तेचा इतिहास दडलेला आहे तो आपण बघितलेला आहे. आज आपण असे अनेक जे काही पुरावे आहेत, खरं तर प्राचीनतम इतिहासाची साधनं काही लिखित असू शकत नाहीत. त्या काळात लिखाण कला अस्तित्वात नव्हती. शिल्पांचा देखील शिल्पाला आकार देण्याचा शोधही बऱ्याच नंतरचा आहे. त्यामुळे आकारहीन दगडांमध्ये हा इतिहास आहे. हा इतिहास चालीरीती परंपरांमध्ये आहे, प्रथांमध्ये आहे, सणांमध्ये आहे, उत्सवांमध्ये आहे, शिव्यांमध्ये आहे, गावांच्या नावांमध्ये आहे, नद्यांच्या नावांमध्ये, असा चौफेर हा इतिहास आहे तो आपल्याला गोळा करावा लागतो. अशा कालखंडावर आपण काम करतो आहोत. त्यातला आणखीन एक महत्वाचा भाग की आपल्या देवघरामध्ये जे टाक असतात त्या टाकांमध्ये सुद्धा मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक, समाज व्यवस्थेच्या इतिहासाचे काही अंश आहेत, काही इतिहासाचा भाग पिढी दर पिढीगत आलेला आहे. आपल्या घरामध्ये देवघरात पूजताना जे टाक असतात हे टाक चांदीचे असतात, पत्र्याचे असतात, हे टाक चापट्या आकाराचे असतात आणि हे टाक विशेषतः आपल्या पूर्वजांचे असतात. घरात आजोबा वारले तर त्यांच्या नावाने टाक असतो. आजोबाच्या आजोबांच्या नावाने घरात टाक असतो. घरात पती असताना स्त्री वारली, त्याला आह्योपणी मरण येणे असं म्हणतात. आह्यो स्त्री वारली तर तिच्याही नावाने टाक बनवण्याची प्रथा अनेक भागांमध्ये आपल्याला दिसून येते. स्त्रियांचे टाक देवघरात हमखास असतात. या टाकांमध्ये खंडोबाचा टाक असतो, बहिरोबाचा टाक असतो, ज्योतिबाचा टाक असतो. त्याच्या जोडीला मर्याई, जाखाई, जानाई, निरुती यांचे टाक असतात. सातारा जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रामध्ये जाणाईचा टाक हा विशेषतः अनेकांच्या देवघरामध्ये दिसतो. जाणाई ही एक त्या भागाची लोकदेवता आहे जिचे थेट संबंध निवृत्तीपर्यंत जातात. तिच्या जवळ एक लहान अपत्य असणाऱ्या दुसऱ्या त्या शिल्पात टाकात असतं. तिच्या हातात नांगर असतो, डोक्यावर मुकुट असतो. अशी ती शेती कृषी क्षेत्राची निगडीत असलेल्या जाणाई ह्या लोकदेवतेचा टाक देवघरामध्ये दिसतो. आणि मग या टाकांचा काय अर्थ आहे तर आपल्या आजोबाच्या नावाने जो टाक आहे तो कुलप्रमुख कुटुंब प्रमुख व्यक्तीचा म्हणून टाक आहे. अजून त्याच्या पाठीमागे ज्याला खंडोबा भैरवाचा जो टाक आहे तो कुळ प्रमुख आहे किंवा ज्ञाती प्रमुखांचा क्षेत्रपाल म्हणून आहे. त्याच्याही मागे तुळजाभवानीची मूर्ती टाक बघितला तर तो ज्ञातीचा टाक आहे, राष्ट्रीचा टाक आहे. निवृत्तीचा टाक हा राष्ट्रीचा आहे. म्हणून गेलेल्या कुटुंब प्रमुखापासून तर मुख्य राष्ट्रीय राज्ञीपर्यंतचे हे टाक आहेत. याचा अर्थ आपला संबंध त्या गणाशी जुळतो. आपण त्या गणाची अपत्य असल्याचं मानता येतं. टाकांच्या जोडीला स्त्रिया अंगावर गोंदतात. इथे देखील मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक परंपरेपर्यंत जाणारी ती रेषा आहे. नुसता तीळ गोंदणे, गहू गोंदणे, एखाद्या पिकाचं झाड अंगावर गोंदणे, काही स्टार गोंदणे, कानाच्या मागे गोंदणे, या सगळ्या गोंदणांच्या प्रथांमध्ये देखील तुम्हाला इतिहास बघायला मिळतो. इतिहासाकडे बघण्याची अनेक साधने आहेत, पण काही हेकेखोर लोकांनी लिखित साधनांचाच एकमेव आग्रह धरलेला आहे. काही लोकांना असं वाटतं की समकालीन साधन असतं, पण इतिहासाकडे बघण्याचे, इतिहास संशोधनाचे, शोधण्याचे अनेक साधनं असतात. त्यापैकी आपण टाक बघतोय, गोंदन बघतोय, ज्याच्यावर फारसं काही तुम्हाला काम झालेलं दिसणार नाही. आणि म्हणून ह्या मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक परंपरेमध्ये लोकदेवतांचे टाक देखील इतिहासाचा अंश आहे, भाग आहे. या सगळ्यांच्या जोडीला आपण काही मातृसत्ताक कालखंडाचे आढावा देखील आपण घेतो आहोत. आणि म्हणून पहिल्यांदा मातृसत्ता, त्यानंतर स्त्रीसत्ता,
मातृसत्तेतून स्त्री सत्तेत स्त्रिया आल्यावर त्या प्रगतिशील बनतात. त्यातून त्या पुढे पितृसत्तेत जातात. नांगराचा शोध लागतो आणि स्त्री ही दुय्यम व्हायला सुरुवात झाते. नांगराच्या शोधामुळे शेतीवर आधिपत्य जे निर्माण होतं ते पुरुषांचं होतं. आणि मग स्त्रिया ह्या पेरणीपर्यंतच राहतात, लावणीपर्यंत राहतात. पण पुढची कामं जी नांगरणी वगैरे ती पुरुषांकडे जातात. पुढे हळूहळू स्त्रिया बेदखल होतात आणि मग स्त्रिया अंगणातल्या मांडवाच्या शेतीपर्यंत राहतात. म्हणजे आम्हाला आता शेती क्षेत्रातून बेदखल केले तर किमान अंगणात तरी वाकानं लावू द्या, छोट्या छोट्या भाज्या लावू द्या, मांडवाची शेती करू द्या. मांडवाच्या शेतीमध्ये वेल लावणे, दोडकं, कद्दू, भोपळा अशा प्रकारे स्त्रिया ह्या दुय्यम ठरवल्या जातात आणि त्या शेती क्षेत्रातून नांगराच्या शोधानंतर हकलल्या जातात. त्यांचं महत्व कमी होतं. आणि म्हणून मावळतीची ही मातृसत्ता स्त्री सत्ता असताना तुम्हाला भारतात अनेक या ठिकाणी अशा प्रकारची राज्य तुम्हाला दिसून येतात. या मावळतीच्या स्त्री राज्यातलं मावळतीच्या हक्क अधिकार संपुष्टात आल्याच्या कालखंडाचा एक प्रतीक, एक प्रसंग तुम्हाला आम्रपालीच्या रूपाने समजून घेता येईल. आम्रपाली अशी स्त्री आहे की जिच्या हातातले हक्क अधिकार संपत चालले. ती गणाची प्रमुख गणराज्ञी असताना देखील आता ती दुय्यम होत चालली आणि तिच्या हाताखाली छोटी छोटी संघगण उदयाला येत आहेत. अशा काळातली आम्रपाली आहे. आम्रपालीचा त्रिपिटकांमध्ये आलेला प्रसंग, कॉम्रेड शरद पाटलांच्या साहित्यात आलेला प्रसंग, याद्वारे तो साधा सरळ प्रसंग तुम्हाला तुमच्या समोर ठेवतो. आम्रपाली हिला गणिका म्हटलं गेलंय, नगरवधू म्हटलं गेलंय, कुलवधू म्हटलं गेलंय. एकदा बुद्ध तिच्या त्या गणात आल्याच्या नंतर अनेक राजपुत्र संघगणाचे प्रमुख बुद्धाला भेटायला रथ घेऊन, घोडे घेऊन निघतात. आम्रपालीला देखील कळतं आम्रपाली बुद्धाला भेटायला निघते आणि बुद्धाला भेटायलाच निघाल तर सगळ्या राजे राजपुत्रांचा रथांना मागे टाकत ती पुढे जाते. ते तिच्या रथाला जाण्यासाठी रस्ता देतात. आम्रपाली बुद्धाला भेटायला गेल्यावर तथागताच्या एका बाजूला आम्रपाली बसते, दुसऱ्या बाजूला सगळे राजपुत्र बसतात. सगळे राजपुत्र राजे तथागताला जेवणाचं निमंत्रण देतात. आम्रपाली देखील तथागताला जेवणाचं निमंत्रण देते आणि तथागत मात्र आम्रपालीचंच जेवणाचं निमंत्रण स्वीकारतात. राजे राजपुत्रांचं जेवणाचं निमंत्रण नकार देतात. पुढे आम्रपाली आणि सगळे निघून जाताना रस्त्याने त्या अनेक राजपुत्रांना पुन्हा मागे टाकत रथाला रथ घासत आम्रपाली त्यांच्या जवळून निघून जात असते. तेव्हा सगळे म्हणतात, या अंबकेने आम्हाला जिंकलं रे, या अंबकेने आम्हाला जिंकलं. तुला आम्ही एवढ्या एवढ्या मोहरा देतो, तू आम्हाला तथागताचं निमंत्रण आमच्याकडे दे. हे अंबके, तू बुद्धाचं निमंत्रण आम्हाला दे, त्या बदल्यात आम्ही तुला मोहरा देऊ. तेव्हा आम्रपाली म्हणते, अख्खी वैशाली नगरी जरी तुम्ही मला दिलीत तरी मी काय बुद्धाचं निमंत्रण तुमच्याकडे ट्रान्सफर करणार नाही. आम्रपाली निघून येते, तथागताला जेवण देते दुसऱ्या दिवशी आणि तथागताला आंब्याचं वध दान देते. अशी ती आम्रपालीची कथा आहे. हा खऱ्या अर्थाने गण हा अराजक संघगण आहे. अराजक संघगणात जमीन ही गणाच्या मालकीची असते. मग अराजक संघगणात जमीन गणाच्या मालकीची असून देखील आम्रपाली बुद्धाला जमीन दान कशी काय देऊ शकते? ती जर मामुली नगरवधू आहे, वेश्या आहे. खर तर तिला सगळ्याच नंतरच्या विश्लेषकांनी, समीक्षकांनी तिला वेश्या ठरवले. आम्रपाली ही जर साधारण एक वेश्या आहे तर ती अराजक संघगणाचं, संघगणाच्या मालकीची जमीन असणारी जमीन बुद्धाला कशी काय दान देऊ शकते? दुसरं, ती जर साधारण किरकोळ वेश्या आहे तर राजे राजपुत्रांना मागे टाकत त्यांच्या रथाला रथ घासत एवढ्या धाडसाने पुढे कशी काय जाऊ शकते? ती जर वेश्या आहे तर तिला स्वतंत्र बुद्धाच्या एका बाजूला स्थान आणि सगळ्या भिक्षूंना, त्या राजे राजपुत्रांना एका बाजूला स्थान, असं का? ती जर किरकोळ वेश्या आहे तर तथागत एवढ्या महान राजे राजपुत्रांचं निमंत्रण नाकारून तिच्याकडे का जेवायला जातात? आणि रथातून परत वापस येताना लोक तिला अंबका का म्हणतात? माता म्हणतात. अंबकाचा अर्थ माता होतो. ह्या मातेने आम्हाला जिंकलं रे असं ते का म्हणतात? एका वेश्येला आदरार्थी विशेषण का वापरतात? तर या सगळ्या गोष्टींचा अर्थ होतो आम्रपाली ही नगरवधू म्हणजे नगराची प्रमुख आहे. तिच्याकडे आता ते मावळतीची सत्ता आहे. पूर्ण हक्क अधिकार तिच्याकडे राहिलेले नाहीत. पण त्या हक्क अधिकारांच्या प्रतीची ती शेवटची स्त्री आहे म्हणायला काही हरकत नाही. ती गणराज्ञीची शेवटची वंशज आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून राजपुत्र सबकॉन्शियस तिच्या प्रती आदराच्या भावनेतून तिला जाताना रस्ता देतात, येताना रस्ता देतात. तिला अंबका माता म्हणतात. आणि बुद्धाला माहितीये एका राजपुत्राकडे जेवायला गेलो तर दुसऱ्याला राग येईल.
एका राजपुत्राचं निमंत्रण स्वीकारलं तर दुसरे तुटतील, रागवतील. परंतु या सगळ्यांना बांधून ठेवणारी नगराची जी प्रमुख आहे, त्या आम्रपालीकडे गेले तर कोणाला राग येण्याचं काही कारण नाही. म्हणून अख्ख्या नगरातल्या छोट्या छोट्या संघगणांना बांधून ठेवणारी गणप्रमुख, नगरवधू, कुलवधू आम्रपाली हिच्याकडे बुद्ध जेवायला जातात. ही छोट्या छोट्या गणांना जगवणारी, जिवंत ठेवणारी ती आहे. ती विशिष्ट काशार्पण घेऊन एका विशिष्ट श्रीमंतांच्याकडेच ती जाते आणि ती त्या सगळ्यांना ती बांधून ठेवते. याचा अर्थ ती मावळतीच्या समाज व्यवस्थेची, गण व्यवस्थेची, मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक व्यवस्थेची हातून अख्खा अधिकार निघून जातानाच्या काळातली ती एक प्रमुख स्त्री आहे. आणि म्हणून आम्रपाली वेश्या नव्हे, आम्रपाली नगरवधू प्रमुख, जिच्याकडे अनेक हक्क अधिकार आहेत, जी आंब्याचं वन सहजरित्या दान देऊ शकते, जिची छाप इतरांवर पडते आणि ती केवळ वेश्या म्हणून नाही, त्याच्याही पुढची जिची छाप सगळ्यांवर पडते, अशी ती आम्रपाली आहे. पण आम्रपालीचा नीट उलगडा कोणाला करता आला नाही. ते प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी आम्रपालीला साधारण समजल्या जाणाऱ्या किरकोळ वेश्येपासून एका गणिकेच्या स्थानापर्यंत उंचीवर नेलं, तिचा मोठेपण विषद केलं. आणि मग अशा पद्धतीने आम्रपालीच्या नंतर पुढील पितृसत्ताक समाज व्यवस्थेच्या कालखंडात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. या कर्तृत्ववान स्त्रियांच्या बद्दल सुद्धा आपण पुढील भागामध्ये आढावा बघूया. धन्यवाद. जय भारत.